रशियावर जास्त दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सून 5 जूनपर्यंत रखडण्याची चिन्ह। जास्त दाबाच्या पट्ट्यामुळे अफगाणिस्तानामधून कोरडी हवा भारताकडे येणार आणि याचा परिणाम महाराष्ट्रातल्या मान्सूनवर होणार, तज्ञांचा अंदाज। मुसळधार पावसानं लातूर आणि अहिल्यानगरमध्ये जनजीवन विस्कळीत। तेली गल्ली भागामधला पावसाच्या पाण्याचा वेढा, तर नगरमध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे सीना नदीवरील पूल पाण्याखाली। बीड, जालना, वाशिम, नांदेड, सोलापूरला जोरदार पावसाचा फटका। बार्शी तालुक्यातील तळवडे गावात घरांची पडझड, तर अनेक ठिकाणी केळी, संत्रा बागेसह कांदा पिकांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान। मृत्यूच्या दिवशी वैष्णवी हगवणेला सासरच्यांकडून मारहाण। वैष्णवीच्या अंगावर 29 जखमा, 15 जखमा मृत्यूपूर्वीच्या 24 तासांच्या आतील असल्याची माहिती आहे। राज्यात 66 नव्या कोरोना रुग्णांची नोंद। एकूण आकडा 325 वर, सर्वाधिक 31 मुंबईत। कोरोनामुळे देशात 11 तर राज्यात 5 मृत्यू। आयपीएलच्या समारोप समारंभात ऑपरेशन सिंदूरच्या रिअल हिरोंचा सन्मान होणार। 3 जूनच्या अंतिम सामन्यासाठी बीसीसीआयचं तिन्ही सैन्य दल प्रमुखांना निमंत्रण। बीसीसीआयच्या उच्च अधिकाऱ्यांची माहिती। सीबीडीटी कडून आयकर रिटर्न भरण्यास मुदतवाढ। आता 15 सप्टेंबरपर्यंत आयकर रिटर्न दाखल करता येणार। मंत्री शिरसाटांचा मुलगा सिद्धांत शिरसाट यांच्यावरील आरोप मागे। हा आमचा घरगुती प्रश्न, प्रकरण पुढे लढवायचं नाही। विवाहिता महिलेची प्रतिक्रिया। तर फसवणूक आणि शारीरिक छळाचा केला होता आरोप। ठाकरे बंधू एकत्र आले तरी दोघांची ताकद काय? एकीकडे 0 आमदार तर दुसऱ्याकडे 20। उद्धव आणि राज ठाकरे युतीच्या चर्चेवर नारायण राणेंची टीका। मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरणी दिनो मोरिया अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात। आरोपी केतन कदम आणि मोरिया बंधूंमध्ये अनेक फोन झाल्याचं निदर्शनास। काल दिनोची ईडी चौकशी।